नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात अशोक कुबडे यांची अनेक पारितोषिकं प्राप्त असलेली कादंबरी गोंडर. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब झालेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाशेजारी जे घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकॉन, ते प्रेस करा आणि येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी चॅनलवर या कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल सगळ्यात पहिल्यांदा. चला श्रोते हो, सुरू करूयात अशोक कुबडे लिखित गोंडर भाग पहिला. मी यशवंत, वामन वारकाचं पोरग. असा परिचय यशवंतनं अण्णासाहेबांना दिला आणि वाड्याच्या मोठ्या दरवाज्यातून तो आत शिरला. वसरीतलं कुत्रं भो भो करून अंगावर धावलं. जरा मागे सरकून यशवंत पुन्हा पुढं सरकत अंगणात आला. स्वयंपाकघरातून उमानं पाहिलं आणि आईला म्हणाली, माय, वारकाचा यशवंत आलाय. अगं मग त्याला भाकर दे. तू हा बापू दाढी डोई करून आलाय ना, म्हणत आईनं दुरडीतली भाकर उमाच्या हातावर दिली. माय, यशवंत मया वर्गात शिकतंय, मग त्याला भाकर जरा चांगली दे ना, हुशार पोरगा आहे. उमा हातातली भाकर दुरडीत टाकून दुरडीतली गरमागरम भाकर घेऊन धावतच वसरीत आली. यशवंतनं समोर आलेल्या उमाकडे बघितलं आणि खाली मान घालून उभा राहिला. 15-16 वर्षाचं पोरग जरा लाजलं. हे गे यशवंत, माझा हात भासतोय. यशवंतनं खालच्या नजरेनं हात पुढं केला. उमानं गरमागरम भाकर यशवंतच्या हातावर अलगद ठेवली आणि म्हणाली, यशवंत, आज शाळेत नाही येणार? यशवंत लाजून एक शब्दही न बोलता निघून गेला. बांधलेलं कुत्रं भो भो करून पुन्हा गप्प बसलं. उमा स्वयंपाकघरात गेली. आई, हा यशवंतनं वर्गात खूप हुशार आहे बरं, पण आज आपल्या इथं कसा? अगं, तुझे बापू त्यांच्या इथं जाऊन दाढी डोई करून आले ना, मग आपण त्याला भाकर द्यायची असते. आई, पण तुला माहीत नाही, जा बरं. यशवंत घरी आला, भाकरी ठेवली आणि उदास बसला. आई बाबांना उडवाउडवीचं उत्तर देत त्यानं आजची शाळा ह्याच विचारात घालवली. मनात सारं घोळत होतं. सकाळी लवकर उठला, सगळं काम आटोपून शाळेत जाण्यास तयार झाला. शाळा भरली. सकाळची प्रार्थना झाली. मुलं एका रांगेत उभी होती. तशाच रांगेतच वर्ग निघाला. कदम गुरुजींची शिस्त फार. मुंग्यांची रांग वारुळात जावी तशी मुलं रांगेत वर्गात शिरत होती. वर्गात ऐन दरवाज्यात उमाची आणि यशवंतची भेट झाली. यशवंतनं लगेच खाली मान घातली. उमाला मात्र राहवलं नाही. ती म्हणाली, यशवंत, आज नाही आलास भाकर घ्यायला? मी खास तुझ्यासाठी स्वतःहून भाकर केली होती बरं का. यशवंत लगेच नाराज झाला. मनातल्या मनात विचार घोळत होता. उमाच्या सहजच पण लागट बोलण्यानं तो दुखावला. उमा आता आपल्याला रोजच असं विचारणार असं त्याच्या स्वाभिमानी कोवळ्या मनाला वाटायला लागलं. स्वाभिमानाचा पगडा असलेलं यशवंताचं मन कुठेही लागत नव्हतं. तिचे ते हळुवार फेकलेले शब्द यशवंतच्या काळजाला बाणासारखे लागून मन घायाळ झालं त्याचं. तो अस्वस्थ झाला. त्याचं मन शाळेत लागत नव्हतं. तो थोडा वेळ शाळेत थांबला आणि घरी आला. पुन्हा शाळेत गेलाच नाही. यशवंतला घरी बघून वामननं गोष्ट काढली तर यशवंत म्हणाला, बाबा, मी शाळेत जाणार नाही. का रे? मी जाणार नाही म्हटलं ना. नाही. यशवंतचं असं आडमुठं बोलणं ऐकून शेवंता यशवंतच्या जवळ आली. त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि माया ममतेनं तिने सांगितलं, अरे यशवंता, आपल्या गावात हाय तेवढी तरी शिक, बाकी जळू दे. पण यशवंतच्या मनावर काहीही फरक दिसत नव्हता. त्यानं केलेला निर्णय त्याच्या मनात घर करून बसला होता. जणू शाळेत जाणारच नाही हे त्याच्या मनावर चांगलं खोलवर गोंदलेलं असावं. यशवंताला विनवत दोघेही आपल्या संसाराची गाथा आणि मनातलं ध्येय त्याच्यापुढे एक एक पान वाचून दाखवावं तसं वाचून दाखवत होते.
अख्ख्या हयातीत कोणी शाळेचं तोंड नाही पाहिलं असं वामन जवा तवा म्हणत होता. आशेचा एक किरण दोघा नवरा बायकोला दिसला, तो फक्त यशवंतमध्ये. एक दिवसही शाळेला आडकाठी न आणणारा यशवंत, पण आता मात्र शाळेत जायला तो तयार नव्हता. त्यामुळे वामन आणि शेवंता खूप नाराज झाले. आपल्या सगळ्या स्वप्नांवर पाणी पडलं असं त्यांच्या उत्साही मनाला वाटायला लागलं. त्यांची मनच कोमेजून गेली. त्यांनी यशवंताच्या पाठीवर हात ठेवून सांगितलं, माया ममतेनं सांगितलं, तो ऐकेच ना. तेव्हा मात्र शेवंताला राहवलं नाही. तिने यशवंताला खूप खूप बदडून काढलं. पाठीवर वळ आले, पाठ हिरवी पिवळी झाली. तरीही यशवंतच्या तोंडून नाही असंच होतं. शेवंता मारूनच थांबली नाही तर तिने यशवंताला दिवसभर भाकरीही दिली नाही. पण यशवंतवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. शेवंता रानातून आल्यावर तिला त्याचा कळवळा आला, तरीही ती रागात होतीच. वामनही यशवंतच्या निर्णयानं हिरमुसला. अक्षराची साधी ओळख नाही म्हणून आपण जनावरांसारखं जीवन जगतो, हे आपल्या पदरी आलेलं दुःख, आपल्यासारखी अवकळा आपल्या पोटच्या लेकराची होऊ नये या पोटतिडकीनं तो यशवंतावर रागावला होता. पण तोही संध्याकाळी शांत होता. दोघांनीही आता यशवंतवर सगळं ढकलून दिलेलं होतं. सगळे रानातून आल्यावर यशवंत हळू आवाजात भीत भीत बोलला, माय मी सांगू काय र, मला ना लाज वाटते का. अण्णासाहेबाची उमाना मला सारखी चिडवते, मला भाकरीबद्दल बोलते. ती माझ्या वर्गातच आहे म्हणून मी यावर्षी मात्र शाळेत जाणार नाही. राग हो नका, मलाही खूप शिकावंसं वाटतं, पण पदराच्या गाठीला बांधलेली गरिबी शिकू देत नाही. ह्या अशा इतर जाती जन्म घेणं पापच आहे. बा तरी पण मी शिकणार, पुढच्या वर्षी शाळेत जाणार मी, हुशार होणार मी, असं म्हणत तो उठला. बाबाच्या खांद्यावर हात ठेवला आणि मायच्या डोळ्याला हात लावला. तो शेवंतानं आपल्या डोळ्याचं पाणी पुसलं. वामननं विचारलं, मग आता कसं. काही नाही, मी एवढं बरीच तुम्हाला हातभार लावतो. तुमच्या संग गावकीचं काम करू लागतो. आपण दोघं मिळून गावातलं बलूतं करू. पुढच्या वर्षी जाईल मी शाळेत. आणि यशवंत उमाच्या बोलण्याला लाजून घरीच राहायला लागला. पहाटे उठून वामनसोबत घरापुढं पोत्यावर बलुत्याच्या हजामती करत असे. जवळच बसून हजामती पाहणं आणि तसंच करून बघणं हा त्याचा धडपड्या स्वभाव होता. म्हणतात ना, मासळीच्या पिल्लाला पोहणं शिकवण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे एखादी हजामत सोडली तर तो आता चांगल्याच हजामती करायला लागला. वामनलाही त्याचा चांगला आधार झाला. हजामतीसोबत गावातलं बलूतं गोळा करणं आणि गावकीची बलुत्याची सगळीच कामं करून यशवंत त्याला हातभार लावत होता. यशवंतला आता बलुत्याची सगळीच कामं चांगली जमायला लागली होती. आज डोंगरगावचं लग्न पिंगळीत आलं. डोंगरगावचा रावसाहेब पाटीलही लग्नाच्या भराडात आला. दाढी करायच्या निमित्तानं वामनकडं आला तर वामनजवळ खूप गिऱ्हाईक गप्पा मारत बसलेली होती. वामन आपला वस्त्रा फिरवण्यात मग्न होता. वस्त्रा फार जुना, जवळपास बापजादेच्या काळातला. तोच घासून घासून त्याची दांडी चोपडी तेल झालेली. दांडीचा वस्त्रा पाषाणावर दोनदा घासायचा आणि उखड बसून पायाच्या पेंढरीवर दोनदा गर फिरवला की तेज धार होते. त्यासाठी वामनचा हातही चपचप चाले. असा तो ब्लेडविना पानाचा वस्त्रा, जवळच कधी चमडाही असे. अधूनमधून या चमड्यावर वस्त्रा फिरवला की मग अजून करकरीत तेज धारदार. वामननं रावसाहेब पाटलाला पाहिलं. पाटलाची तशी आधीचीच ओळख. डोंगरगाव आणि पिंगळीत फक्त नदीच आडवी. पैनगंगा नदीच्या या थडीवर पिंगळी तर त्या थडीला डोंगराच्या पोटाशी डोंगरगाव. गावातला पाहुणा आणि डोंगरगावचा पाटील म्हणून गिऱ्हाईकांनी सहमती दर्शवल्यावर पाटलाची दाढी वामननं लवकर सुरू केली. पाटलानं विषयाला हात घातला आणि आपल्या पाटीलकीच्या जबाबदारीनं एक आश्वासन दिलं. वामन, अरे आमच्या गावाला वारीकच नाही ना. असं का? असं म्हणून वामननं मान हलवली. थापा हाणणाऱ्या लोकांच्या गोष्टीविषयी वामनजवळ भयंकर ज्ञान होतं. कारण रोज 100 लोकांच्या सहवासात असलेल्या वारकाला माणूस ओळखायला वेळ लागत नाही.
म्हणतात ना, पक्षात कावळा आणि माणसात वारीक हुशार. काम होईपर्यंत किंवा दाढीला बसल्यावर तुझं काय काम आहे ते सांग असे फुसके बार काढणारी. वारकासोबत टाईमपास करणारी माणसं वामनसाठी नवीन नव्हती. वारीक आपोआप हुशार होतो. त्यांच्याजवळ सगळ्या प्रकारची माणसं येतात. त्या सगळ्यांच्या संबंधात आल्यानं वारकाच्या दिमाखाला पाषाणावर घासलेल्या वस्त्र्यासारखी धार येते आणि त्याची बुद्धी तशीच चमचम तेजदार होते. पाटलाची दाढी झाली. पाटील पुन्हा म्हणले, वामन तू गाव चक्कर मारत जा. कोणीतरी येते वाटते ना पाटील? अरे कोण नाही, तो सकाळी येत होता पण आजकाल तो बी दिसेना झालाय. त्याच्या पोरात आणि त्याच्यात भानगड झाली. तू ये आपल्या वाड्यापुढं बसत जा. वामन लगेच 12% नक्की येतो म्हणाला. पाटील निघून गेले. वामन आठवड्यातनं 3 दिवस सोमवार, गुरुवार आणि शनिवार डोंगरगावला जायला लागला. गावात वारीक आला ही बातमी गावात लगेच पसरली. पोरं सोरं उघडी नागडी धावत आली. गावात बऱ्याच दिवसांपासून वारीक नाही म्हणून म्हाताऱ्यांच्या चेहऱ्यावर पांढरी दाढी चांगलीच वर येऊन हसत होती. हिंडती फिरती माणसं जिकडं गेलं तिकडं दाढी खरडून घेत होती. पाहता पाहता वामनजवळ 10-20 माणसांची गर्दी झाली. काही जणांचं बल होतं तर काही माणसं नगदी हजामती करायला लागले. काही घरंदाज पाटील पांडे सोडले तर बाकी इतर गरीब समाजातील माणसांचं कशाचं बल होतं. आणली पायली केली वायली. दिवसभर घाम गाळावा तवा 4 पैसे हातात. त्यातच ज्वारी इकतारीची. मग ते काय बांधणार बल होतं. मजुरीवर घर तेवढं चालतं. त्यांना ना वावर ना शिवार. म्हणून त्यांचे तेवढे नगदी पैसे येत तेच फक्त वामनच्या हातात खेळत. त्याच्यावरही गावातल्या माणसांनी बंदी आणली. गाव चांगलं असतं पण गावात 4च माणसं खराब असतात. त्याच्या नजरेतनं अशा जो गोष्टी सुटणं कठीण. ही गोष्ट पाटलाच्या कानावर गेली. लगेच पाटलानं वामनला बजावलं, वामन गावात आल्यावर इतर समाजाच्या महारा मांगांच्या हजामती करायच्या नाहीत, नाही तर आमच्या हजामती बंद करून टाक. वामन जातीयतेच्या विरोधात होता पण इथे विरोध करून चालणार नाही तर प्रेमानंच घ्यायला पाहिजे म्हणून वामननं रावसाहेबांना एकांतात विनंती केली. पाटील मी गाव सोडून येतोय. 4 लेकरं आहेत गळ्याला. इथं आल्यावर आपलं सारं गाव बलुत्याचं. नगदी हजामतीचे 4 पैसे हातात खेळतात. घरी गेल्यावर लेकरं बाळं जवळ येतात. त्यांच्या हातावर ठेवावं लागतं ना काहीतरी. मला त्यांच्या हजामती करू द्या. जमलं तर मी वस्त्रा वेगळा ठेवतो बस. 12% मायावर विश्वास ठेवा पाटील. रावसाहेबानं वामनची विनंती मान्य केली आणि वामन सगळ्यांच्याच हजामती करायला लागला. वामनला विरोध करणाऱ्या माणसांना मात्र वामनचा राग आला. ते जरा त्याच्यावर लक्ष ठेवून राहत असत. वामन केव्हा आपल्या तावडीत सापडेल हेच लक्ष त्या गावातल्या चांडाळ चौकडीचं होतं. तसं पाहिलं तर वामनचं मस्त चालू लागलं. वामनच्याच भाषेत सांगायचं झालं तर अगदी 12% मस्त. वामन बोलण्यापरत 12% बरोबर असंच म्हणतो. जर का त्याला एखादी गोष्ट खरी आहे हे पटवून सांगायचं असेल तर तो हमखास म्हणणार 12% बरोबर आहे. त्याला जे सांगायचं आहे ते 12% या शब्दाचा हवाला देऊन तो सांगतो. त्याचा अडाणीपणा आणि बोलण्याच्या लकबीमुळे 12% हाच त्याचा शब्द रूढ झालेला असावा. कित्येक वेळा त्याला समजूनही सांगितलं तरी त्याच्यावर परिणाम झाला नाही आणि त्यांनी हे म्हणायचं सोडलं नाही. त्याचं त्याला काही वाटतही नाही. कुणी हसो काहीही म्हणो त्याचा आपला 12%चा पाढा असतोच. आता त्याच्या 12%ची गावालाही सवय झाली. पैनगंगेला पाणी जरा कमी होतं तशी वाट रुळलेली पायाखालची. नदीत फक्त गुडघ्यापर्यंत पाणी. वामन नदी ओलांडून गावाकडे ये जा करत होता. यशवंत सकाळी 10 वाजेपर्यंत बलुत्यानं काम करे. नाही म्हणता लोक त्याच्याजवळही बसायला लागले. वामनचं 2-3 महिने चांगलं येणं जाणं झालं पण आता मात्र पावसाळा सुरू होणार होता. नदी आडवी म्हणून अवघड होतं. शेवंताच्या मनात विचार आला आणि ती म्हणाली, पावसाळा सुरू झाला आहे, नदी आडवी. बरं मग काय झालं? नाही पावसा पाण्याचं म्या म्हणते एक तर तिकडं राहा नाही तर इकडं पाटलाला सांगा काहीतरी.
बरं बघू की आताच कुठं नदी वसंडून चालली. अजून काय राहिले, हे घ्या उद्याच एक घ्या आखाडी. पिंगळीत आज आखाडी, वर्षातला पहिला सण. गाव कसं गजबजल्यासारखं वाटायला लागलं. आखाडीला भवानी सटवाईची पूजा केली जाते. आषाढी एकादशीपासनं 4 दिवसांनं आखाडी सण. नव्या नवऱ्या या सणाला माहेरी येतात. नव्या नवलाईनं संसाराच्या कथा मैत्रिणींना सांगतात. गावात घरोघरी पुरणपोळ्या होतात. वर्षातला पहिला सण म्हणून गोडधोड असतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिखट जेवण होतं. प्रत्येक समाजाच्या समूहात आखाडी साजरी करतात. बकरं किंवा कोंबडी कापून आखाडीला तिखट जेवण करून देवीला खुश करण्याचा प्रकार असतो. वातावरणही मन प्रसन्न करणारं असतं. आभाळ ढगांनी व्यापलेलं, सगळीकडे शिरवाळं पसरलेलं. माणसं आज गावातच मारुतीला नारळ फोडायला जातात. शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरू झाल्या. जिथं मुरवणी पाणी झालं नाही तिथं मात्र अजून पेरणीसाठी रान करून तोंड वासून होतं. हे मनात धरून सारं गाव आज मारुती, पोचामाय, भवानी, सटवाईच्या पाया पडून नारळ फोडतंय. पहाटेपासून मारुतीच्या मंदिरात मोठी गर्दी. मंदिरातली घंटा 1 मिनिटही थांबली नाही. घण्ण घण्ण असा आवाज गाभाऱ्यातनं निघायचा तर पार वरलाकडच्या आबादीपासून खाल्लाकडच्या पांदीतल्या भवानी माईच्या मंदिरापर्यंत घुमायचा. मारुतीचं मंदिर तसं गावाच्या कडेला वरलाकडून होतं. तिथं बसगाड्या थांबू लागल्या. दिवसातून 2-3 बस यायच्या. लोक मग त्याला बसस्टँड म्हणायला लागले. मंदिराच्या वरून वरलाकडं नवीन घरं बसू लागली. त्याला नवी आबादी असं लोक म्हणायला लागले. तेच मंदिर मग गावाच्या मधी झालं. गावात पहिले 2च मंदिर, एक मारुतीचं आणि एक भवानीचं. मारुती वरलाकडं तर भवानीचं खालाकडं पांदेला. जुनं हेमाडपंथी बांधकाम, जुनाट तंड्यानं बांधलेलं. भल्या मोठ्या अवाढव्य तंड्या एकावर एक ठेवलेल्या. कोरीव तंड्या बघून आजच्या माणसावरून पहिल्या माणसांच्या ताकदीचा अंदाज लावणं कठीण. हे पाहून नाना विचार येतात मनात. अनेक प्रश्न निर्माण होतात, पण शेवटी प्रश्न निरुत्तर राहतात. असं भवानपांदीत भवानीचं मंदिर. मधी गाभाऱ्यात फारसं कोणी जात नाही. मध्ये डोकावलं तर अंधार गुडप. भर दिवसा मध्ये जायला भीती वाटते. पोरंसोरं खेळतात, तेही बाहेर बाहेर. आणि शेताकडं जाणाऱ्या बाया माणसं मात्र डोक्यावरलं टोपलं खाली ठेवून चटकन चप्पल सोडून बाहेरूनच धावत हात जोडतात आणि शेताची वाट धरतात. गावाच्या आजूबाजूला जवळपास 5 ते 7 तळे. त्या तळ्याच्या नावावरनं शेताची नावं ठेवलेली. साप तळे, गोडम तळे, गुर्रुव तळे, लगणढव. लगन तळ्यात लग्नाचं वराड बुडालं म्हणून त्याचं नाव लगणढव. पिंगळी गाव तसं सांप्रदायिक, पोथी पुराण चालू. पण राजकारणात आबाबाबाबाबा नंबर 1. गावात 18 पगड जातीची माणसं, 12 बलुतेदार, पाटलाच्या भावकीचे 2-3 वाडे आणि बाकी सगळी पचरुडी जातीची माणसं. गाव तसं भरपूर मोठं. गावात 10-12 हजार लोक वसते. अशा पिंगळी गावात आज आखाडीचा सण. गाव सगळं आनंदित. सणासुदीचं बाया माणसं आज शेताकडे गेले नाहीत. घरीच असल्यामुळे घरातल्या चुली आज जरा लवकर पेटल्या. घराघरातून चुलीचा धूर निघत होता. वर्षातला पहिला सण म्हणून चुलीवर पुरण शिजत होतं. संध्याकाळी पुरणपोळ्या झाल्या. घरात पोळ्या झाल्या. वामन सांच्याला सण मागायला भली मोठी दुरडी घेऊन गावात निघाला. आखाडी आणि पंचमीच्या सणाला गावात बलुत्याच्या घरी पोळ्या आणायला वामन जातो. सालभरच्या बलुत्यात सण मागणं हेही सालाकाठी बलुत्यात ठरवलं जातं. आज आखाडीला सण मागायला वामन निघाला. गावभर फिरून मागितल्यानं वामनची दुरडी पोळ्यांनी भरून गेली. तोवर खूप अंधार झाला. गाव तर सणासुदीचं लवकर जेवून तवाच सामसूम झालं. पावसाळ्याचे दिवस म्हणून अंधार किर्र, त्यात फक्त किरकिऱ्या आणि डावातल्या बेडकांचा आवाज यायला लागला. वामननं पोळ्यांची दुरडी भरून घर गाठलं. तोवर चिंगी आणि कली वाट पाहून पाहून झोपी गेल्या. यशवंत तेवढा जागा होता. बापाची चाहूल लागताच ताडकन उठला आणि म्हणाला, बाबा हे काय? अरे यश, या पुरणपोळ्या. एवढ्या मोठ्या पुरणपोळ्या बाबा? आज आखाडी आहे ना म्हणून आणल्या.
असं म्हणत वामननं दुरडी खाली ठेवली. शेवंतानं चिंगी आणि कलीला जबरदस्तीनं उठवलं. वाट पाहून पाहून लेकरं झोपली. असं शेवंतानं म्हणतात, मग मी काय खेळत बसलो होतो का? असं म्हणत वामन चावताळला. चिंगी, कली आणि तिघही त्या दुरडीवर तुटून पडले. यशवंत जरा मनानं लय लुसलुस पोळ्या चापाळून बघत त्यांनी सगळी दुरडी पालथी घातली. जास्त पुरण असलेली पोळी त्याला खूप आवडे आणि तो चटकून उचलून घेत होता. सगळी दुरडी चापळताना म्हणाला, बाबा, वाड्यावरली पोळी कोणती? वाड्यावरली पोळी म्हणजे जास्त पुरण भरलेली. वाड्यावरल्या पोळीत पुरण जास्त असतं म्हणून यशवंतनं सगळी दुरडी पालथी करून बघितली. पोळी चापळून बघताना त्याला उमाची आठवण झाली. या पोळ्या तिने केल्या असतील. तिच्या हातची पोळी खात असताना त्याला खूप रागही आला. राग गिळून तो उमाच्या विचारात मग्न झाला. त्याच्या नजरेसमोर उमा झळकायला लागली. तिने धावत आणून दिलेली तेव्हाची भाकर तो आठवत होता. सगळी दुरडी पालथी घालून 1 अन् 2 पोळ्या खाल्ल्या आणि उमाच्या आठवणीत रममाण होत समाधानानं झोपी गेला. लेकरांची जेवणं झाल्यावर वामन आणि शेवंतानं जेवण केलं. लेकरांच्या तोंडावरनं हात फिरवला. शेवंताचा यशवंतावर लय जीव. हुशार गुणी लेकरू. शेवंता जेवली आणि खाऊन उरलेल्या पोळ्या तिने पहाट वाळू घातल्या. त्या वाळलेल्या पोळ्या ती लेकराला उकडून देत असे. त्या वाळलेल्या पोळ्या उकडून खाताना आठवण मात्र सणावाराची होत असे. आता आखाडी होऊन 10-12 दिवस झाले असतील. सगळ्या गावावर मात्र सुतक पडलेलं होतं. आबासाहेबांचा म्हातारा बाप मरून आज 10 दिवस झाले. आज त्यांचा 10वा दिवस. गाव सगळं भावकीचं आणि म्हातारा गावचा पहिला सरपंच होता. स्वभाव मात्र चांगला कडक म्हणून कोणी जवळ फिरकत नव्हतं. तो मरून 10 दिवस झाले म्हणून त्याचा 10वा दिवस. आबासाहेबांचा गडीत दसऱ्या वामनच्या घरी सकाळी झाला आणि आरोळी ठोकली, वामनदा, ओ वामनदा. वामन बाहेर आला. काय रे दसऱ्या? मालक म्हणल्यात का आज मोठ्या मालकाचा 10वा दिवस आहे. बरं मग नदीव जायचंय, या म्हणले. लवकर या म्हणले, खौर करायचंय. बरं बरं येतो. असं म्हणून वामननं दसऱ्याला होकार दिला. दसऱ्या पाठमोरा झाला. लगेच वामन यशवंताला म्हणाला, चार खौर करून ये. तेव्हा शेवंता वामनला म्हणाली, अव 10वा दिवस यशवंताला काय जमणार आहे? कवळं लेकरू ते, त्याला न ग तुम्हीच जागडे. बरं मी जातो. म्हणून वामननं आज सगळी कामं सोडली आणि नदीवर जायची तयारी केली. बाबा मी येऊ का? यशवंतानं विचारलं. लगेच शेवंतानं उचललं. का हाला? न ग तू काही काम नाही. वय व बाबा येऊ का? असं यशवंत परत म्हणाल्यावर बरं चल जे होईन ते होईन. वामन धाडसानं म्हणाला, अहो पण कवळं लेकरू काय होत नाही, त्याला माहीत तर होईन. यशवंत लगेच तयार झाला. बापासोबत नदीवर गेला. वामन कामाला भिडला. मेलेल्या म्हाताऱ्याच्या पोराचे केस काढून टक्कल करणं, दाढी मिशांचं मुंडण करणं म्हणजे खौर करणं. भावकीचे आणि 4 पाहुणे सगळी माणसं नदीवर जमा झाली. आबासाहेब आणि भाऊसाहेबानं नदीत डुबकी मारली आणि वर येऊन कडेला बसले. वामननं वस्तारा पायावर घासला आणि टर्र टर्र फिरवायला सुरुवात केली. दाढी मिशा काढून सगळं वामन म्हणतो तसं 12% बोडखंच केलं. तोवर पूजा मांडली. पूजा झाल्यावर वामनला दक्षिणा म्हणून कायबाई खुर्दा दिला आणि खौर म्हणून पितळेची 5 जुनी भांडी खौरात दिली. आबासाहेबांचं भिजलेलं धोतर सोडून वामनला दिलं. पण भिजलेलं जुनं धोतर बघून जवळच उभ्या असलेल्या यशवंताला ते पटलं नाही. वामननं धोतराला हात लावताच यशवंता म्हणाला, बाबा हे धोतर नको, राहू दे हितच, आपल्याला नको आहे. आपण त्यांनी टाकून दिलेले कपडे आणि भांडी कुंडी घ्यायचे नाहीत. अरे तसं नाही बाबा, आपला हक्क आहे त्यो. असं म्हणत वामननं भिजल्या धोतराला सावरायला सुरुवात केली. यशवंत गप्प झाला. तोवर वामननं जुनी भांडी, जुने कपडे आपला जातीवंत हक्क म्हणून गोळा केले आणि खौर म्हणून घरी घेऊन आला. या सगळ्या गोष्टींमुळे यशवंताची मात्र तगमग झाली. आपल्या माथी मारलेल्या प्रथा आणि चालीरीती यशवंत आपल्या बाबाच्या सहवासात अनुभवत होता. तर कधी या प्रथा आणि चालीरीती बघून या समाज व्यवस्थेवर, संस्कृतीवर चावताळत होता.
पण शेवटी जाती धर्माची चालीरीतीची प्रथा जणू अंगावरच्या कातडीसारखी चिकटलेली. तो समजू शकत नसला तरी अनुभवत होता ते. कारण गावात चालणारा जातीवादाचा कारभार आणि वेगवेगळ्या जाती धर्माचे लोकांची मानसिकता त्याला कळाली. त्यांनी टाकून द्यायचं आणि आपण लाचारी करायची ही हलकट पद्धत यशवंतच्या बालमनाला अस्वस्थ करून गेली. एवढंच नाही, तर गावात येणारे लोककलावंतही बरंच काही सांगून जात आणि लोककलेवर आपला हक्क म्हणून ते पोट भरत असत. श्रोते हो, हा होता अशोक कुबडे लिखित गोंडर या कादंबरीचा पहिला भाग. दुसरा भाग उद्या. ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनल आणि अशोक कुबडे लिखित गोंडर ही कादंबरी. नमस्कार मित्र.